नागपूरचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते रसाळ संत्रे आणि जिभेला चटके देणारं झणझणीत सावजी मटण. पण सध्या या सावजी मटणाची चर्चा त्याच्या चवीमुळे नाही तर एका वादामुळे होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका विधानानंतर सावजीवरून राज्यभरात चांगली चर्चा रंगली आहे. एका बाजूला आरोग्याचा मुद्दा मांडला जातोय तर दुसऱ्या बाजूला नागपूरकर आणि सावजी प्रेमी ही केवळ डिश नसून आपल्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा भाग असल्याचं ठामपणे सांगत आहेत. तुकाराम मुंढेंच्या विधानामुळे चर्चेत आलेल्या या मटणामुळे अनेकांच्या मनात सावजी मटण म्हणजे नेमकं काय, ते इतकं प्रसिद्ध काय आहे, त्याचा इतिहास काय आहे असा प्रश्न पडला असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात बोलताना जर मी सावजी खाल्लं तर मला महिनाभर रुग्णालयात भरती व्हावं लागेल असं विधान केलं होतं. सावजीच्या अति तिखट आणि अति तेलकट स्वरूपावर त्यांनी हे भाष्य केलं होतं. पण त्यांच्या या विधानाने नागपुरातील सावजी प्रेमी आणि हॉटेल व्यावसायिकांच्या भावना दुखावल्या. नागपुरातील हलबा कोष्टी समाज आणि स्थानिक व्यावसायिकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. सावजी हे केवळ एक डिश नसून तो नागपूरच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि कष्टकरी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. या वादामुळे सावजी मटणाची चर्चा पुन्हा एकदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगलीच रंगू लागली आहे. खरं तर सावजी खाद्य संस्कृतीचा उगम हा काही वर्षांपूर्वीचा नसून त्याला तब्बल 150 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1870च्या दशकात मध्य प्रदेशातील हलबा कोष्टी हा विणकर समाज रोजगाराच्या शोधात नागपूर आणि आसपासच्या परिसरात स्थलांतरित झाला. हा समाज आपल्यासोबत विणकामाची अप्रतिम कला आणि एक खास पारंपरिक पाककृती घेऊन आला होता. नागपुरात आल्यानंतर विणकाम व्यवसायात या समाजाने अत्यंत कुशल काम केले. कपड्यांच्या व्यापारात यश मिळवून या समाजातील अनेक लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आणि सावकारी करू लागले. या सावकार आणि साव शब्दावरूनच समाजात त्यांना मानाने सावजी म्हटले जाऊ लागले. पुढे या समाजाने स्वतःच्या घरात तयार केलेल्या अत्यंत चवदार अन्नाला समाजाने सावजी जेवण हे नाव दिलं. 1877 मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांनी नागपुरात भारतातील पहिली कापड गिरणी म्हणजेच प्रसिद्ध एक्सप्रेस मिल सुरू केली. या मिलमध्ये काम करण्यासाठी हजारो हलबा कोष्टी आणि इतर विणकर कामगार रुजू झाले. दिवसभर गिरणीत अतोनात शारीरिक कष्ट केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सगळे कामगार एकत्र यायचे. कष्टाच्या कामासाठी शरीराला लागणारी ऊर्जा आणि दीर्घकाळ टिकणारे अन्न म्हणून त्यांनी स्वतःच्या पारंपरिक पद्धतीने मसाले कुटून चिकन आणि मटण शिजवण्यास सुरुवात केली. तिथूनच सावजी मटणाचा खरा पाया रचला गेला. पुढे काळाच्या ओघात एक्सप्रेस मिल आणि इतर कापड गिरण्या बंद पडल्या. तेव्हा या विणकर कामगारांवर रोजगाराचे संकट आलं. पोटा पाण्यासाठी आणि उपजीविकेसाठी त्यांनी आपल्या घराच्या पडवीतून आणि अंगणातून छोटी सावजी भोजनालये सुरू केली. घराघरातून सुरू झालेल्या या भोजनालयाचे रूपांतर आज एका मोठ्या व्यवसायात झाले आहेत. सावजी जेवण हे संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात तिखट आणि ठसकेबाज जेवणांपैकी एक मानलं जातं. अस्सल सावजी मसाल्यांमध्ये तब्बल 32 विविध प्रकारचे पारंपरिक मसाले वापरले जातात. काही लोकांच्या मते हे प्रमाण 24 ते 30 घटकांचे असू शकते. या मसाल्यांमध्ये सुकी लाल मिरची, काळी मिरी, धणे, जिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, खसखस, दगडफूल, कांदा, लसूण, आले, जायफळ, वेलची आणि खोबरे या घटकांचा समावेश असतो. या पाककृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व मसाले मंद आचेवर अत्यंत खरपूस भाजले जातात. खोबरे आणि मसाले जवळजवळ काळे म्हणजेच ब्राऊन होईपर्यंत भाजल्यामुळे रश्शाला कोणताही कृत्रिम रंग न वापरता अत्यंत नैसर्गिक असा गडद काळा किंवा लाल रंग येतो, ज्याला नागपुरात काळा रस्सा किंवा तरी म्हटलं जातं. शिवाय सावजी मटण बनवण्याची पद्धत इतर कोणत्याही मांसाहारी पदार्थापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पारंपरिक सावजी स्वयंपाकात जवसाचा किंवा आंबाड्याच्या तेलाचा वापर केला जातो, ज्यामुळे या पदार्थाला एक विशिष्ट स्वाद आणि एक झणझणीतपणा प्राप्त होतो. सावजी मटण तयार करताना हा 32 मसाल्यांचा सुगंधी मसाला तेलात व्यवस्थित परतला जातो. त्यानंतर त्यात मटण घालून ते मंद आचेवर दीर्घकाळ शिजवलं जातं. ही मंद आचेवर शिजवण्याची कलाच मसाल्यांचा तीव्र सुगंध, तिखटपणा आणि चव मटणाच्या प्रत्येक तुकड्यात आणि हाडांपर्यंत उतरवते, ज्यामुळे मटणाला ती अस्सल सावजी चव मिळते. आज सावजी मटण हे केवळ नागपूर शहरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर नागपूरसह उमरेड, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती या
संपूर्ण विदर्भ क्षेत्रात सावजी संस्कृतीचा मोठा दबदबा आहे. आता ही चव केवळ विदर्भापुरती मर्यादित न राहता मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये आणि देशाच्या विविध भागात पोहोचली आहे. नागपूरला भेट देणारा कोणताही पर्यटक संत्रा इतकंच आवर्जून सावजी भोजनालयात जाऊन या चवीचा आस्वाद घेतो. एका विधानामुळे सुरू झालेला हा वाद कदाचित काही दिवसात शांत होईल, पण या वादाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. सावजी मटण ही केवळ तिखट डिश नाही, तर ती नागपूरच्या कष्टकरी विणकरी समाजाच्या संघर्षाची, परंपरेची आणि अस्मितेची चव आहे. आरोग्याच्या दृष्टीने संयम महत्त्वाचा असला तरी सावजीच्या प्रत्येक घासामागे 100हून अधिक वर्षाचा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे. त्यामुळे नागपूरचं नाव जसं संत्र्यांशिवाय अपूर्ण आहे, तसं सावजीशिवाय अपूर्णच आहे. तुम्हाला तुकाराम मुंढेंच्या या वक्तव्याबद्दल आणि सावजीच्या या इतिहासाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.